सो नाव आय स्टार्ट टॉकिंग इन मराठी, कारण आज आपलं मराठी अभिवाचन आहे. सो नमस्कार, मी भाग्यश्री जोशीराव. तुमच्या सगळ्यांचं या अभिवाचनासाठी खूप खूप स्वागत. आणि क्लॅप सेंटरने आज मला परफॉर्म करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार. मी आधी थोडक्यात माझी ओळख करून देते. मी भाग्यश्री जोशीराव. मी एक अभिनेत्री आहे, जसं आता नेहाने माझं ओळख करून दिली. आणि त्याचबरोबर मी वाचक आहे आणि म्हणून असं मला वाटलं, की मी जे वाचते ते तुमच्यापर्यंत घेऊन येता आलं मला तर किती छान. आणि म्हणून मी अभिवाचन सुरू केलं. मी माझ्या YouTube चॅनलवरती बागेश्री शब्दानंद या YouTube चॅनलवरती माझं अभिवाचन करते. आणि म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेही बघू शकता. तर आज मी तुमच्यासाठी अभिवाचन सादर करणार आहे ते संन्यस्त खड्ग या नाटकामधलं. आज तारीख आहे 13 ऑगस्ट. उद्याचा एक दिवस, उद्याची रात्र आणि मग परवा उगवणारा सूर्य आहे तो 15 ऑगस्टचा. 1947 साली जेव्हा हा 15 ऑगस्टचा सूर्य उगवला, त्यावेळेला अनेकांना, तेव्हा उपस्थित असलेल्या अनेक लोकांना किती आनंद झाला असेल आणि काय वाटलं असेल, हे खरं तर आपण इमॅजिनही करू शकत नाही. त्याची कल्पनाच होऊ शकत नाही असं आहे. पण ही काळरात्र सरवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला. त्यातल्या अनेकांची नावं आपल्याला माहीत आहेत आणि अनेकांची माहीत नाहीतही. तर आजचं हे अभिवाचन सुरू करण्याआधी मी त्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींना एक वंदन करू इच्छिते. तर तुम्हीही म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. या जय जयकारानंतर एक नाव मी आज तुमच्या समोर घेऊ इच्छिते, ते म्हणजे हे संन्यस्त खड्ग नाटक ज्यांनी लिहिलंय ते एक खूप महान व्यक्तिमत्व, आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हे नाव घेतलं कीच अंगात खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जिद्द निर्माण होते आणि खूप आत्मविश्वास निर्माण होतो. कसं काय माहित नाही, ती त्या व्यक्तिमत्वाची जादू आहे. पण मला असं वाटतं की त्यांचं नाव घेतलं की मला नेहमी एक शब्द जाणवतो आणि तो म्हणजे शौर्य. हे शौर्य येतं कुठून? तर आतापर्यंत सावरकरांचं जे काही मी वाचन केलंय त्याच्यातून मला असं नेहमी वाटतं की सावरकरांमध्ये हे शौर्य येतं ते भारत मातेच्या प्रती त्यांच्या मनात असलेल्या अपार प्रेमामुळे आणि देशवासियांप्रती, आपल्या देशाप्रती असलेल्या अपार श्रद्धेमुळे, भक्तीमुळे, अपार प्रेमामुळे. त्यामुळे ह्या सगळ्याचे जेव्हा एक मिक्सचर तयार होतं, त्यावेळेला कुठून तरी शौर्य शरीरात निर्माण होतं असं मला खूप वाटतं. सावरकरांचं जे साहित्य मी वाचलंय त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात सावरकरांनी आपल्याला स्फूर्ती देण्यासाठी बरंच काय-काय लिहून ठेवलंय. अनेक प्रकारचं साहित्य लिहून ठेवलंय. जे तुम्हाला savarkarsmarak.com वरती फ्री टू डाउनलोड अवेलेबल करून दिलंय रणजित सावरकरांनी. ते तुम्हीही वाचा, त्यातून स्फूर्ती घ्या. तर त्यांच्या या साहित्य प्रकारातलं आजचं एक नाटक मी तुमच्या समोर सादर करणार आहे आणि ते आहे संन्यस्त खड्ग. अर्थात वेळेच्या बंधनामुळे मी संपूर्ण नाटक तर नाही वाचू शकत. पण शौर्य या शब्दाशी अजून एक व्यक्ती जोडली जाऊ शकते आणि ते म्हणजे या नाटकातलं पात्र सुलोचना. हे सुलोचना हे पात्र काय आहे त्याचा पूर्वार्ध मी तुम्हाला आता सांगते. शाक्य राष्ट्र म्हणजेच राजकुमार सिद्धार्थ, जे नंतर जाऊन गौतम बुद्ध झाले, त्यांचं शाक्य राष्ट्र. जेव्हा राजकुमार सिद्धार्थ शाक्य राष्ट्रातून निघून गेले संन्यास घेण्यासाठी, तेव्हा ते त्यांचे सेनापती विक्रमसिंह यांच्यावरती राज्याची संरक्षणाची जबाबदारी सोपवून गेले. पण जेव्हा गौतम बुद्ध बनून ते परत राज्यात आले, तेव्हा त्यांनी विक्रमसिंहांना उपदेश केला की तुम्हीही येऊन संन्यास घ्यावा, आणि म्हणून विक्रमसिंहही त्यांच्याबरोबर निघून गेले. विक्रमसिंह सेनापती पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांची जबाबदारी घेतली ती सेनापती वल्लभ यांनी. सेनापती विक्रमसिंह निघून गेल्यानंतर वल्लभांनी काही कालांतराने प्रीतिविवाह केला तो सुलोचनेशी. 1 वर्ष या प्रीतिविवाहाला होऊन गेलं आणि म्हणून त्यानंतर हे दोघं जण आपल्या शयनकक्षात एकमेकांशी बोलत बसले होते. काही गोड क्षण अनुभवत होते. आणि तेवढ्यात एक अत्यंत वाईट बातमी राजवाड्यात येऊन धडकली. आणि त्या बातमीसाठी जी बैठक बोलावण्यात आली होती त्यासाठी वल्लभाला आमंत्रण देण्यात आलं. वल्लभ त्या बैठकीसाठी गेले. मी बैठक झाली की येईन असं सांगून गेले. पण त्यानंतर जी बातमी त्यांना कळली ती म्हणजे कोसला या दुसऱ्या राज्याने त्याच्या राजा विद्युत गर्भाने अत्यंत वाईटरित्या नरसंहार करत राज्याच्या दिशेने, राजधानीच्या दिशेने कूच केलंय. ही बातमी कळल्याबरोबर वल्लभ रणसंग्रामात उतरले. आणि मग काय झालं हे आता या पुढच्या संवादातून आपण जाणून घेऊया. या प्रवेशात सुलोचना आपली दासी, आपली सखी नलिनी हिच्याशी बोलतीये. सखे, मी हे काय ऐकले? शेवटी शाक्यांचा सेनापती, माझा प्राणपती, माझा वल्लभ शत्रूंच्या हाती सापडला ना?
नलिनी, त्या वीर केसरीने कोणत्याही वीराने गाजवला नसेल असा पराक्रम गाजवला. शाक्यांचे उधळून गेलेले सैन्य एकत्र करून विजेसारख्या अकस्मात कडकडत येणाऱ्या कोसलांच्या सैन्यास कोलमडून मागे हटवणारा पहिला आघात केला. आणि शेवटी शत्रूच्या दुसऱ्या सैन्याने एकाएकी दुसरीकडे येऊन घेरले तरी एखाद्या हटेल हत्तीसारखा झुंजत राहिला. आणि शेवटी शत्रूंच्या हाती तो सापडला, तो केवळ त्याचे राष्ट्र दुर्बल होते म्हणून, त्याचा पराक्रम कमी पडला म्हणून नव्हे. नलिनी, माझ्या वल्लभाच्या या वीरतेच्या अभिमानाने डोलू लागू की माझा वल्लभ मला आता नित्याचा अंतरला म्हणून भरून येणाऱ्या या माझ्या हृदयाशी सांत्वनाचे 4 शब्द बोलू लागू का? ज्या विद्युत गर्भाने माझ्या वल्लभाला रणबंदी केले, त्याचा शिरच्छेद करण्यासाठी क्रोधाने अंध झालेल्या वाघिणीसारखी पिसाळून कुठेतरी झेपा घेत चालू लागू. नलिनी, माझ्या वल्लभाचे तो मेला कोसलाचा राक्षस कोण हाल हाल करील नाही ग. ते मेले माझ्या सेनापतीस टाकून बोलतील, छळतील. आणि अशा वेळेस तेथे समाधानाचा एक शब्द देखील बोलण्यास कोणीच ममतेचे नसेल ग. हे बघ नलिनी, डोकं तरी नुसतं कलकल ना तरी लगेच माझ्याकडे यायचं बरं का. आताशी सेनापतीपद स्वीकारल्यापासून दगदग भारी पडेल. त्यात जेव्हा एखादा रिकामा क्षण सापडे ना, तेव्हा चटकन असं माझ्या छातीशी मस्तक ठेवायचं, माझे हात असे डोक्यास लावायचे आणि म्हणायचं, बघ, तुझ्या या वक्षाच्या मऊ मऊ गालुशात मस्तक टेकताच त्यांनी सगळा शीण कसा शोषून घेतला बघ. आता मनाला किती तजेला आला म्हणून सांगू. असा गोडबोल्या स्वभाव ग त्यांचा. पण आता आता त्या क्रूरांच्या छळांनी संतप्त झालेल्या त्या मस्तकास कोणाचे ममतेचे अश्रू शीतल होतील? कोणाचे बोलणे त्यांचा शीण हरण करील ग. तुळे, वीर पुरुषांचे केवळ चोचले असतात ते, नलिनी म्हणाली, उणीवा नसतात. रणदुंदुभीच्या धिंगाण्याच्या तालावर मरण मारणाऱ्या भयंकर किंकाळ्यांचा जो रणकल्लोळ माजतो ना, तोच वीरांचे शीण घालवणारे मधुर संगीत असते. तुम्हा आम्हा ललनांच्या लवचिक अंगाया नव्हे. मोहक महिलांच्या मांसल वक्षाच्या मऊ मऊ गालुशावर मस्तक टेकणं ही त्यांची एक लहर असते, आवश्यकता नसते. सखे, एक वेळ मस्त हत्तीचा पाय फुलमाळांनी बांधता येईल, पण हुतात्म्यांच्या पायास लंपट लोभाने आम्हा ललना संसाराच्या दाराशी बांधून ठेवता येणार नाही. संसाराच्या सगळ्या भोगांचा रंग त्यात प्रतिबिंबित झाला असताही अशा वीरात्म्यांचा आत्मा स्थितप्रज्ञांच्या आत्म्यासारखा स्फटिकवत निर्लेप, निस्पृह आणि निस्संग असतो. वीरवल्लभ, रागवू नकोस. तुझ्या क्षणभर परवा कर्तव्याचे रणशृंग फुंकले जातात, तुझ्यासारख्या लावण्य लतिकेस अंकावरून तात्काळ दूर सारून परत तुला निरोप कळवण्यालाही क्षणभर घरी न परतता स्वदेशार्थ लोकहितार्थ शिर हातावर घेऊन रणाच्या आणि मरणाच्या जबड्यात नीट चालून घेतला झाला. त्या वीर वल्लभाहून कोणता संन्यासी अधिक मनोजयी किंवा संन्यस्तेंद्रिय असू शकणार आहे? म्हणूनच सखे, सुलोचना म्हणते, म्हणूनच सखे, ते तसे क्षणात आपणास सोडून गेले याचा राग न येता उलट अशा निस्पृह कर्तव्य वीरांचा लोक तसा क्षणभर तरी आपल्यावर बसतो. हाच आपल्या अंगणांचा परम विजय होय, अशी कृतज्ञ धन्यता वाटावयास हवी आपणास. लंपट प्रेमापेक्षा असे त्यागी प्रेमच आम्हा कामनींना खरोखरच लंपट करते. म्हणूनच अशा वीरवराच्या त्या त्यागी प्रेमात शोभेन अशी ही त्यांची अर्धांगिनीही आता या संकटात वागणार. नलिनी, मी सेनापती वल्लभाची पत्नी, सेनापती राष्ट्रपितामह विक्रमांची स्नुषा, मी कोलियन क्षत्रिय कुलाची कन्या. नलिनी, मी त्या दुष्ट विद्युत गर्भाच्या सैन्यास आणि शक्य तर त्यास नागिणीसारखी डसणार. मी सैनिक वेश घेऊन शाक्यांच्या सैन्यात शिरणार. वीरवल्लभ कर्तव्याचे रणशृंग वाहताच जसे मजकडे वळून पाहण्यासाठी देखील थांबले नाहीत, तशी मी पण आता माझ्या मांडल्या संसाराकडे देखील वळून पाहणार नाही. हा बघ, सोंगट्यांचा पट तसाच मांडलेला. ही बघ ती माळ. सखे, पुरे 8 दिवस झाले असतील नसतील आमच्या प्रीती संगमाच्या पहिल्या वाढदिवशी भगवान कामदेवाची पूजा करण्यासाठी मी ही माळ ओवीत होते. मी येथेच वल्लभांना गळ घालीत होते. त्यावेळी त्यांच्याशी खेळण्यासाठी हा सोंगट्यांचा पट मांडला. हाय हाय, मी त्याच प्रेमाची गळ
होते आणि त्याच क्षणी मला काय माहित की काळाचा प्राणघातक गळही माझ्या प्रियकराच्या मानेवर फेकला जात होता. नाहीतर मी शेवटच्या भेटीचा तो क्षण पोरसवदा अबोल्यात आणि रुजण्यात घालवला नसता ग. हा संसाराच्या पटावरील सुखाचा शेवटचा डाव खेळून घेतला असता. चालले मी हा संसाराच्या सोंगट्यांचा पट असा उधळून चालले. ठरल्याप्रमाणे सुलोचना आणि नलिनी सैनिकी वेश करून रणांगणात उतरतात. इथे या बाजूला वल्लभाला मात्र जसं विद्युत गर्भाने आपल्या कोंडीत करून ठेवलेलं असतं, विद्युत गर्भ शाक्य राज्यासाठी एक पत्र पाठवतो, ज्यात तो म्हणतो की वल्लभाची जर तुम्हाला सुटणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला राजधानी ही माझ्या हवाली करायला लागेल आणि तसं जर तुम्ही केलं नाही तर आतापर्यंत जो कहर मी केला त्यापेक्षाही वाईट कहर मी तुमच्या राज्याचा करीन. यावरती नक्की काय निर्णय घ्यायचा यासाठी सेनापती विक्रमसिंह जे संन्यासी झाले होते ते पुन्हा आपलं खड्ग उचलतात आणि राज्यात परत येतात आणि सेनापती विक्रमसिंह या पत्राचा निवाडा काय करायचा, काय मत घ्यायचं ह्याच्यासाठी एक समरसभा बोलवतात. यामध्ये 2 सरदारांना आमंत्रण असतं, 2 जुने जाणते मोठे सरदार आणि त्याचबरोबर सुलोचनेला जी आता पुरुष सैनिकी वेशात रणांगणावरती जीव तोडून लढत असते तिलाही बोलवलं जातं तिचा महान पराक्रम बघून. हा तरुण सेनानी आपल्याला त्याचं मत काय देतो हे विक्रमसिंहांना पाहायचं असतं.
या समरसभेमध्ये एक सरदार सांगतो की वल्लभाला आपण सोडून नेणं हे काही पटत नाही आणि राजधानीही त्यांच्या हवाली करणं हेही पटत नाही. तेव्हा त्यांच्याकडून कोणतंही मत येत नाही. त्याचवेळी दुसरा सरदार सांगतो की काहीही झालं तरी आपले सेनापती वल्लभ आपल्याला परत हवे आणि त्यावेळेला आपण आता शरण घेणं हे गरजेचं आहे. तेव्हा शेवटी सेनापती विक्रमसिंह हे सुलोचनेला म्हणजेच या तरुण सैनिकाला त्याचं मत विचारतात. त्यावर सुलोचना म्हणते, राष्ट्रपितामह सर्वाधिकारी, माझे निश्चित मत मी सुस्पष्ट शब्दात सांगतो. अवधारावे, आपण आज शस्त्रे खाली ठेवून बिनट शरण गेलो तर विद्युत गर्भ आपणास कोणते विशिष्ट वरदान देणारे ते त्याच्या पत्रात मला मुळीच आढळत नाही. तो राजधानी घेणारच, शाक्यांचे राज्य बुडवणारच, शाक्यांच्या मुकुटाचे कोसलच्या सिंहासनास पादपीठ करणारच. इतकेच नव्हे तर आजवर शाक्यांच्या गावास आग लावीत सरसहा कापाकापी करीत देश उजाड करीत जसा तो इथवर चालून आला 30 दशा तो पुढे चालून राजधानी घेतल्यानंतरही करणार नाहीच असे काही वचन त्या पत्रात तो देत नाही हे माझ्या या दोघा वरिष्ठ सेनानींच्या ध्यानात आलेले नसावे. म्हणूनच शरण गेल्यास राष्ट्रावर असा कहर यापुढे गुदरणार नाही असे ते समजले. परंतु आजवर झाला तसा कहर मी पुढे उडवणार नाही असे विद्युत गर्भ म्हणत नाही. तो त्या पत्रात जे म्हणतो ते इतकेच की जर तुम्ही शरण आला नाहीत तर आजवरच्या कहराहून तसा कहर अधिक भयंकर कहर तुमच्यावर गुदरेल. पण आजपर्यंतच्या छळाहून अधिक भयंकर कहर असणार तरी कोणता? पुन्हा हेही ध्यानात धरा की ज्या विद्युत गर्भाने इकडे सामाचे बोलणे काढून त्यामुळे अधिक असावध झालेल्या शाक्यांवर ही अशी अधिक हिंस्त्रकर्मी चाल अचानक केली त्याचे वचन म्हणजे वंचना होय. तेव्हा परिस्थिती थोडक्यात अशी आहे, शाक्य राष्ट्र नाश होणार हे बहुतेक निश्चित. विजयाची आशा सुटली, पण तरीही अजून शाक्यास एक आशा आहे, ती म्हणजे सुडाची. मरण टाळणं अशक्य आहे पण तरीही एक गोष्ट शक्य आहे, ती म्हणजे मारीत मारीत मरणे. ही तुमची वृत्ती म्हणजे केवळ क्रोधाची अंध प्रतिक्रिया आहे, एक सरदार उत्तरतो. आहेच ती तशी, सुलोचना म्हणते. पण ही दलित क्रोधाची प्रतिक्रियाच उन्मादाच्या हत्तीचा अंकुश असते. सापाच्या शेपटीवर पाय पडला तर साप चटकन उलटून दंश घेतो व आपण मरता मरता शत्रूसही मरणोन्मुख करून सोडतो, तो काही विजयासाठी नव्हे तर सूडासाठी. आणि सापाची जात अशी सूड घेणारी आहे, अशी मनुष्यास धास्ती असल्याने मुंगीस किंवा बारगुड्यास मुलंही जशी सहज चिरडतात तशी माणसं सापास चिरडू धजत नाही. वाघास बाण लागून तो घायाळ झाला तरी केवळ या निराश प्रतिक्रियेच्या आवेशाने उडी घेऊन मृगयूच्या नरडीस दात घेतो. तो वाघ मरतो तरीही वाघाचा हा सूड घेऊ प्रतिक्रियेचा स्वभाव पाहून वाटेल तो मनुष्य वाघाच्या मृगयेस सशाच्या मृगयेसारखा सहज गमतीने जात नाही. मुंगी ती काय मनुष्याच्या पायास डसते तेव्हा तिला पक्के माहित असते की या डसण्याने मी व्यक्तिशः वाचत नाही, पण ती जगण्यासाठी डसत नाही तर आपल्याला मारणाऱ्याला काहीतरी दंड आपल्याला मारण्याचा त्यालाही भोगावा लागावा म्हणून डसते. ती डसकी मुंगी मरते, पण पुन्हा तिच्या जातीच्या तशा डसक्या मुंग्यांच्या वारुळात मनुष्य तर काय साप देखील सहसा घुसत नाही. मधमाशांची एक जात असते, त्यांचं मोहळ पडताच त्या मधाचा नाद सोडतात. आपल्या इतर माशांचे काय होतील ही चिंताही बाळगत नाही. पण ती एक एकटी माशी जी असेल ती तशीच त्या मोहळ उडवणाऱ्या माणसास गावोगाव पाठलाग करीत जाते, डसते. तेव्हा तिची नांगी त्या माणसाच्या अंगात इतकी पक्की रुजते की तिला परतताही येत नाही, ती तिथेच मारली जाते. पण तरीही जाणून बुजून तसे मारण्यास जाते, कारण सूड घेत मरण्याचे समाधान अपमानित जीवनाच्या समाधानाहून अधिक आनंद देते तिला. त्यामुळे रेशमी किड्यांच्या उभ्या वसाहतीस मनुष्य कधीही भीत नाही तितका त्या मधमाशांच्या एकेका माशीस भीतो. प्राणीमात्राच्या क्रोधास ही जी निसर्गाने सुडाची नांगी ठेवलीये तिच्यात हा असा दैवी हेतू असतो की ही सुडाची प्रवृत्ती आततायी आक्रमणास त्याचे पापी अपहरण सहसा अगदीच स्वस्त पडू देत नाही. त्यामुळे तो आततायी कर्मे करण्यास तितक्या निर्भय वेगाने धावत नाही जितक्या तो सुडाचे भय असते तर धावला असता. आततायी पीडेपासून त्या प्रमाणात उरलेले जग अधिक सुरक्षित राहते. म्हणून जर आता शाक्य राष्ट्र मरणाचे अनिवार्य आहे तर स्वतःच्या जगण्यासाठी नसले
तरी निदान उरलेल्या जगाने जगावे म्हणून तरी शाक्यांनी विद्युत गर्भावर वाघासारखे तुटून पडावे. एकेका शाक्याने निदान 5-5 क्रूरकर्मी कोसलांचे कंदन करीत दंड देत देत सूड घेत घेत मरावे. म्हणजे हा विद्युत गर्भ आपल्यासारख्या इतर लहान लहान प्रमुख राजकांवर तरी यापुढे असा सशस्त्र छापा घालू धजणार नाही. त्यास इतके सहज विजय संपादने शक्य होणार नाही. अशा वेळी सूड ही नुसती उपजत प्रतिक्रियाच नव्हे तर परोपकार कर्तव्य आहे. म्हणून माझे आपल्या प्रश्नास अगदी निसंशय असे एकच उत्तर आहे की शरण नव्हे सूड, शरण नव्हे सूड. त्यावर पहिला सरदार म्हणतो, हे तरुण सेनाने, हे तुझे कठोर शब्द एखाद्या नाटकातील वीररसाचा आविर्भाव वाढणाऱ्या कोण्या नाटकी नायिकेचे समाधान करू शकते, पण मुलीचे हृदय, वास्तविकता किती कोमल आणि स्नेह दुर्बल असते याची तुला काय कल्पना असणार. मनाला विचार की जर ती वल्लभाची नववधू तुला आता प्रत्यक्ष भेटली आणि आपल्या शोकाकुल अलकांना मागे सारीत मी भरून आलेल्या अश्रूंच्या पटलातून तुला कसा बसा पाहत म्हणाली, मारू नकोस माझ्या दैताला, राष्ट्रासाठी नव्हे, कारण राष्ट्र तर तगतच नाही, पण केवळ लोकांनी तुला वीररसाचा भाषणे करणारा उत्तम नट म्हणून टाळ्या पिटाव्या एवढ्याच साठी केवळ माझ्या प्रियकराला मरणाच्या दारी ढकलू नकोस. करुणेचा एक तरी अश्रू गळू दे, तर तू तिचे समाधान काय सांगून करशील. सुलोचना म्हणते, असे सांगून की मुली, आज या शाक्य राष्ट्राच्या प्रत्येक दुसऱ्या घराच्या दारात तुझ्यासारखी कोणती तरी नववधू विद्युत गर्भाने मारलेल्या तिच्या कोणत्या तरी प्रियकराच्या हत्येची बातमी ऐकून शोकावेगाने आपले केस ओढीत ओक्साबोक्षी रडत बसलीये. त्या सर्वांच्या एकत्रित दुःखासाठी रडता रडता शाक्य राष्ट्राच्या डोळ्यात तुझ्या एकटीच्या शोकासाठी निराळा म्हणून अश्रू गाळण्यास करुणेच्या आसवांचा एकही बिंदू उरला नाही. पितामह, अवघ्या 4-5 दिवसांपूर्वी या सैन्यात येण्यापूर्वी मीही अशीच दारात उभा राहून मी माझ्या जीवन लगायची वाट पाहतो. अगं बाई, मी हे काय बोलले, माझ्या मनाने बंड केले, बंदीतून निसटू पाहते, विवेका पाळे करी पकडा याला. विक्रमसिंह हे सगळं पाहतात आणि म्हणतात, वीर युवका, तू चलबिचल कसा होतोस, स्थिर हो आणि मनास काय वाटते ते स्पष्ट सांग. सुलोचना स्वतःला सावरते, महाराज क्षमा करा, माझी भाषा थोडी वाहवली. काय, माझे मन काय म्हणते विचारले, पण समरांगणात उतरण्याचे आधी अंतस्थ बंडखोरास राजे बंदीत टाकतात तसे माझ्या मनास बुद्धीने बंदीत टाकून तोंडास मोहर ठोकली आणि विवेकाचा खडा पहारा उभा केला. म्हणून माझे मनास आता मतच नाही, मला मत आहे आणि ते मी शाक्य राष्ट्राचा एक सैनिक या नात्याने सुस्पष्टपणे देत आहे की एका सेनापती वल्लभाच्या प्राणासाठी राष्ट्राच्या जीवनासच नव्हे तर स्मृतीसही भ्याड शरणागतीचा चिरंतन काळीमा लावण्यापेक्षा त्या वल्लभाच्या आणि आपल्या सर्वांच्या प्राणांचा बळी शत्रूचा नुसता फडशा पाडीत पाडीत रणांगणात अभिमुख आघाती व्हावा हेच मला युक्त दिसते. माझी निश्चिती आहे की स्वतः वल्लभ पितामहांचा पुत्र आहे, स्वभावाचा वीर आहे, शाक्यांचा सेनापती आहे, एका वीरांगनेचा वल्लभ आहे. मी त्यांच्या शिरच्छेदास एवढ्यासाठी संमती देतो की जर आपण शरण गेला आणि वल्लभ क्वचित सुटून परत आले तर ते सेनापती स्वतः त्याच्या अशा शिरच्छेदास आपण भ्यालो म्हणून आपलाच शिरच्छेद करण्यास सोडणार नाही. शरण नाही, रण हाच माझा शेवटचा शब्द. साधो साधो. विक्रमसिंह म्हणतात, हे तरुण संसारी वीरा, तू आम्हा वृद्ध संन्यासी धीरांना मनोनिग्रहात लाजेने मान खाली घालायला लावलीस रे. अहो, मनुष्य आपल्या हातातील चिन्ह्यांचा चेंडू जसा सहज फेकून देतो तसा जो संसारी वीर आपल्या धर्मार्थ, आपल्या राष्ट्रार्थ, परोपकारी न्यायबुद्धी आपलं शीर हातावर घेऊन फेकून देतो त्याहून अधिक जितेंद्रिय, अधिक निस्संग आणि अधिक निर्लिप्त असा कोणता संन्यासी असू शकणार आहे. ऐका सेनानींनो, या समरसभेचा शेवटचा शब्द ऐका. जर हा तरुण सेनापती शरणागतीस संमती देतात तर 2 मते तिकडे पडून तेच बहुमत निर्णयात्मक झाले असते. पण त्याचा शेवटचा शब्द रण असा आल्याने आणि एकाने मतच न दिल्याने तुमच्या दोन्ही पक्षी एक मत पडून शेवटचा निर्णय माझ्या मतावर अवलंबून राहतो. यास्तव मी तो निर्णय असा देतो की या तरुण वीराच्या शेवटच्या शब्दाप्रमाणेच शाक्यांचाही शेवटचा शब्द हाच राहणार
की शरण नाही रण. तेव्हा चला, उद्या सकाळपर्यंत आज 4 दिवस सारख्या झुंजत असलेल्या आपल्या सैन्यास विश्राम द्या आणि उद्या आकाशातून वज्र तुटून पडावे तसे शत्रूवर तुटून पडा. शाक्यांचा शेवटचा शब्द उच्चारित चला ही समरसभा विसर्जित करा. शरण नाही रण, शरण नाही रण, मारित मारित मरण. हे ठरल्याप्रमाणे सुलोचना त्या समरसभेतून बाहेर पडते. रात्रीची वेळ. सुलोचना आपली सखी नलिनी हिच्या बरोबर एका आड जागी जाऊन बसते. तिथे ती तिचा आता पुरुषी सैनिकी वेश काढून ठेवते. तिच्या स्वतःच्या स्त्री वेशात तिथे असलेल्या एका आरशासमोर येऊन बसते आणि तेव्हा ती स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करते. खर तर शरीर पूर्णपणे गलितगात्र झाले. एवढे दिवसांच्या नरसंहाराने, रणसंग्रामात केलेल्या मेहनतीने जवळजवळ प्राण कंठाशी आले आणि आता ती स्वतःशी संवाद साधते. आता मी माझे मला ओळखले. ही तीच माझी मी सुलोचना, अगदी तशीच की जशी एका 8-10 दिवसांपूर्वी हातांनी कामदेवाच्या पूजेची माळ गुंफीत, तोंडाने माळेचे गीत म्हणत, मनाने माझ्या वल्लभाची वाट पाहत माझ्या भवनातील शयन मंदिरात त्या अल्लड एकांतात असताना दिसत होते. पुढे काय झालं ते जसं झालंच नाही असं समजून आता ये, माझ्या मना ये, माझ्याशी बोल. तुझी विवेक बुद्धीची ती सासू पळभर निजलीये तेव्हा तोंडावर माझ्या मना माझ्याशी अगदी मनसोक्त बोल. घरातील दिवसाची सगळी कर्तव्य आटोपल्यावर सासूने संध्याकाळी घडीभर देवास जाऊन यावयास आणि विसावा घ्यावयास सांगितले तर त्यावेळेस कुलवधू मोकळ्या मनाने हसत बोलत बसतात. माझ्या या जीवनाचा दिवस मावळत संध्याकाळ होत आली आहे. तर चल मना, उभ्या उभ्या देवास जाऊन येऊ चल, असं म्हणून ती वल्लभाचं एक चित्र रेखाटते. ही पहा, माझ्या देवाची मूर्ती, माझ्या देवा, माझ्या वल्लभा, माझ्या प्रियकरा, असे छातीस बिलगावे जरा. माझ्या प्रियकराशी एकांतात इतक्या दिवसांनी पुन्हा असे अगदी सहज बोलताना मला किती हलके वाटते म्हणून सांगू. लवकर परत येणार होतात ना. आपल्या प्रीतिविवाहास वर्ष झाले म्हणून त्या आपल्या रती उत्सवाचा पहिला वाढदिवस साजरा करावयाचा होता ना. त्या मंगलासाठी मंगलास्पद कामदेवाची पूजा बांधावयाची आहे ना. मग लवकर यायचं ना. मी आता पुन्हा निष्कारण रुसव्यात वेळ घालवायची चूक करणार नाही. मी प्रेमाचा देखील अबोला धरणार नाही. इतकंच फार तर विचारीन की वल्लभा, सांगा बरं आता पुन्हा, स्त्री ही पुरुषाची शृंखला ही स्फूर्ती ते तुम्ही ज्या रणात आततायी शत्रूचे निर्दालन केले, दयिता तुमच्या या दयितेने देखील त्या रणात तसेच त्या शत्रूंचे निर्दालन केले आहे. तुमच्या हातून गळते न गळते तोच ते कृपाण उचलून तुमचे कृपाण गळले असे शत्रूस भासूही दिले नाही. मग वीरा, शोभते ना तुम्हास ही वीरांगना? मग सांगा बरं, स्त्री पुरुषांची शृंखला की पुरुषाची पूर्ती? माहित आहे मला, त्याचे उत्तर काय देऊन मला पुन्हा पेचात धराल ते. असंच म्हणाल. खरं, पण तुझा गुरु कोण? तू कोणाची शिष्या? आपलीच बरं. वल्लभा, आपणच या वीरत्वाची आणि कर्तव्य शास्त्राची 4 सोपी सूत्र मला शिकवलीत बरं. आणि आपणच दिलेला हा धर्माधर्म विचारसरणीचा वर भोळ्या सांभा भस्मासुरासारखा शेवटी आपल्याच जीवावर उलटला. आणि मघाच्या समरसभेत आपल्या मस्तकावरच त्याचा नाशक हस्त ठेवता झाला. इंद्रिय नाश म्हणजे इंद्रिय जय नसून इंद्रिय सुखे यथाकाम उपभोगीत असतानाही लोकहिताच्या साधनी व्यक्त येताच त्या वैयक्तिक सुखांचा बळी देण्यास तात्काळ सिद्ध होणे हाच खरा इंद्रिय जय होय. असा कर्मयोग जो आचरतो तो संसारी संन्याशासारखाच विदेह मुक्तीचा अधिकारी असतो. ही आपल्या पित्याची, पितामह विक्रमसिंहाची, या सेनापती संन्याशाची धर्मसूत्र आपण ब्रीद म्हणून पाळली. मला ब्रीद म्हणून धारण करवली, ती शिकवली आणि तशीच मी आचरली. त्यात काही चुकले असेल तर त्याचे दायित्व हे सेनापती तुमच्या सैनिकी शिस्तीत आहे. कारण त्या समरसभेत तो अघोर निर्णय घेणारी मी नसून शाक्य सेनापती वल्लभांच्या अगदी निकटतम शिक्षणात आणि शिस्तीत कसलेला त्यांचा एक राष्ट्रीय सैनिक आहे. पण आता मी सुलोचना आहे.
माझ्या वल्लभाची ती अल्लड पोरसवदा प्रिय करेन. भगवान कामदेवाच्या पूजेसाठी मी फुले गुंफीत होते. आपण निघालात तेव्हा. बाई बाई, कितीतरी सुकली, त्यांचा काय अपराध? या मर्त्य जगात फुले सुकणारच, पाकळ्या गळणारच, सुवास जाणारच. पण म्हणून मी काही जगाला दोष देत नाही, त्याचा सारखा तिटकाराच करत नाही. कारण फुले फुलतातही जगातच, पाकळ्या उमलतातही जगातच, सुवास दरवळतोही जगात. सुकले इतकेच की फुले उमलली आहेत तो चटकन त्यांचे काय कोडकौतुक पूर्वावयाचे, काय साज सजावट करावयाची, काय पूजा पुष्पांजली वाहावयाच्या त्या वाहून घ्यायच्या, त्या आम्ही घेतल्या नाही. त्या दिवशी ते जाता जाताच प्रेमाच्या अबोल्यात वेळ न दवडता ही फुलमाळ ताजी होती तोच चटकन गुंफून त्यांच्या गळ्यात मी घातली नाही. आणि म्हटले नाही, घ्यायचे ना गडे मला एकदा. पण अजूनही किंचित संधी आहे. मी माझ्या भक्तीची माळ माझ्या देवाच्या गळ्यात घालण्याची. कारण जे म्हणतात की स्वर्ग आहे तेच म्हणतात की आततायी नाशनार्थ केलेल्या धर्मयुद्धात हत झालेले ते त्या स्वर्गास जातात. तेव्हा ते जर शक्य असेल तर माझा वल्लभ हत होऊन स्वर्गी जाऊन देव झालाही असेल. युद्धाच्या रात्री मीही धारातीर्थी अभिमुख हत होणार आणि प्रियाच्या पाऊली पाऊल देत स्वर्गास जाणार. तेव्हा ही माळ सुकली असली तरीही ती अशी बरोबरच ठेवावी. कारण जर आमच्या बरोबरचे पार्थिव देह स्वर्गी देवार्गात पावतात तर आमच्या बरोबर असलेली पार्थिव फुले ही स्वर्गी देव फुलांची गती का पाहू नये? ही एवढी असलेली पार्थिव फुले ही उद्या याच वेळी रात्री स्वर्गाच्या दारात पाऊल टाकताच माझा वल्लभ देव, मी देवांगना, मी ही देव फुलांची माला, पारिजातकांची माला होणार. माझी अपूर्ण राहिलेली कामदेवाची पूजा पूर्ण होणार. माझा वल्लभ दिसताच मी ही माला त्याच्या गळ्यात अशी घालीन, म्हणेन घ्यायचे ना गडे मला एकदा. ते मला असे बाहू पसरून त्या सुविशाल वक्षी घेतील आणि मी माझे हात त्या बलिष्ठ स्कंधांवर असे टेकून त्या हृदयावर अशी डोळे मिटून प्रीती समाधीत अशी तल्लीन होऊन तितक्यात तिच्या पसरलेल्या बाहूत वल्लभ घेऊन उभा राहतो. तो कसा? तर वल्लभ विद्युत गर्भाच्या सैन्याने ठेवलेल्या तावडी पकडलेल्या लोकांमधून सुटून पळून आपल्या राज्यात परत येतो. तिथे आल्यानंतर त्याला नलिनी मार्फत सुलोचना कुठे लपली आहे हे कळतं आणि तिथे जाऊन तो पोहोचतो. त्यानंतर त्यांच्यात काही क्षणांचा सुखसंवाद होतो. पूर्णपणे गलितगात्र झालेली सुलोचना आता मात्र संपूर्ण प्राण सोडण्याच्या तयारीत आहे. तिला मूर्छा येते आणि म्हणून वल्लभ तिला आपल्या मांडीवर डोकं ठेवून निजवतो आणि त्या मूर्छेत आता हळूहळू सुलोचनाच्या शरीरातील प्राण निघून चालले. पण त्याच वेळी बाहेर कसला तरी हलकल्लोळ ऐकू येतो आणि नलिनी मार्फत बातमी येते की कोसलांच्या सैन्याने पुन्हा एकदा या अपरात्री सुद्धा हल्ला चढवलाय आणि त्यावेळेला पुन्हा एकदा वल्लभाला तिथे थांबणं शक्य होत नाही. सुलोचनेचं मांडीवर असलेलं डोकं बाजूला ठेवून वल्लभ तिथून निघून जातो. पण मात्र प्राण निघून चाललेली ती सुलोचना त्या क्षणी पुन्हा सारे प्राण एकवटून जागी होते आणि वल्लभ आपल्या जवळ नाही. या शेवटच्या क्षणांमध्ये सुद्धा ते आपल्या जवळ नाहीत हे पाहून कासावीस होते आणि त्यांच्या मागे झेपा टाकत चालू लागते. बाहेर पडून सगळा नरसंहार करीत करीत ते जेव्हा पूर्ण गलितगात्र होते त्यावेळेला आपल्या वल्लभाला शोधत ती रणांगणात सगळी प्रेत उलटपालट करते. रक्तबंबाळ झालेली मुक्तकेश अशी सुलोचना या अंधेरात जितके दिसते त्या त्या रणभूमीवरील प्रेत शोधून पाहिले. पण माझा वल्लभ घायाळ होऊन कुठे पडला तो अजून दिसत नाही. माझी नलिनी लढाईत कामास आली तेव्हा तेव्हा इकडूनच कुठून तरी त्या वीरसिंहाची, माझ्या वल्लभाची घनगर्जना उठत होती. माझ्या प्राणांनो, शाक्यांचा सूड शक्यतो उगवण्याचे तुमचे कार्य संपले खरे. आता मी तुम्हाला जाऊ द्यायला हवे. पण प्राणा, एक क्षणभर, अगदी क्षणभर तरी धीर धर. माझ्या रणक्षेत्री पडलेल्या वल्लभाच्या पायाचा अंगारात एवढा एकदा मी लावला की हे अंग टाकून दिलेच आणि हे प्राणा तुला स्वैर सोडलेच म्हणून समज. पुन्हा सगळी प्रेत बघत, वल्लभा, वल्लभा, माहिती विचारावयास मनुष्य म्हणून उरले नाही. देवांनो, देवतांनो, भूतांनो, प्रेतांनो, वनदेवींनो, रणदेवींनो, जे कोणी माझे मनाचे मानवी प्रश्न ऐकत असाल ते सांगा. शाक्यांचा सेनापती वीरसिंह वल्लभ यांचा घायाळ देह कुठे पडलाय ते? वल्लभा,
माझ्या बरोबर रणशय्येवर सहशय्या करावयाची होती ना. मग एकटेच कुठे आहात? मी सोबतीस आले आहे. थांबावे जरा वल्लभा. वल्लभा. सुलोचनेची ही हाक ऐकून घायाळ झालेला वल्लभ किंचित उठतो. काय? ही सुलोचनेची हाक? मला सोडून मृत्यूच्या परतीरास पोहोचली होती नाही. मग मृत्यूच्या परतीरावरील हाक मला स्पष्ट ऐकू यावी इतका मी मृत्यूच्या जवळ आलो तर. मूर्छेची नाव मला घेऊन वैतरणीवरून किती जलदीने चालली. तेवढ्यात सुलोचना हाका मारते. वल्लभा. आहात का इथे कुठे? वल्लभा. ओ प्रिये सुलोचने, तूच काही खरीच? वल्लभ प्रत्युत्तर देतात. सुलोचना आवाजाच्या दिशेने धावत जाते. होय सख्या, मीच ती नाथा. तुमच्या पाठीस हात धुवून लागलेली मी ती तुमची सुलोचना. पण आपल्या अंकावरून मेलेल्या मला खाली ठेवून रणाकडे एकटेच निघताना मी इतकी दचकले की मरणातून देखील क्षणेक जागी झाले. आणि माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे मागोमाग शत्रूस मारी झाडे पुन्हा आपल्या पायाशी आले. हे रतिशेषेच्या सेवंगड्या, या रणशय्येवर ही जागा द्यावी ना मला जरा. झाले, हा माझा शेवटचा हट्ट. बघावे ना मला, घ्यावे ना मला एकदा. वल्लभ म्हणतो, हे माझ्या प्राणांनो, माझ्या इंद्रियांची सरती वाट आणखी एकदाच तेवढी सारा. तिच्या चमकेत माझ्या प्रियेला पाहू द्या, भावू द्या, भासू द्या. सुलोचना म्हणते, प्रिया, त्या कामाच्या रतिशेजेप्रमाणेच कर्तव्याची रणशेज ही किती मऊ आणि मोहक लागते. वल्लभ म्हणतात, अशा मरणानेच आपले जीवन सफल झाले. आपले कथानक सुखांत झाले. आणि दोघंही एकमेकांच्या सान्निध्यात आपले प्राण सोडतात. संन्यस्त खड्ग या नाटकातला हा काही भाग मी तुम्हाला आज वाचून दाखवला. या नाटकात अनेक पैलू, अनेक विषय, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या प्रत्येकाने अनुभवायला हव्यात. आणि म्हणूनच savarkarshmarak.com या साईटवर जाऊन तुम्ही हे पुस्तक किंवा अजूनही अनेक साहित्य जे आहे जे फ्री टू डाउनलोड अवेलेबल आहे ते नक्की वाचा. मी आशा करते की सावरकरांचे शब्द आणि त्यातून त्यांना व्यक्त करावयाच्या भावना मी त्यातल्या त्यात जरा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, तो कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आणि मला ही संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा क्लॅप सेंटरचे खूप खूप आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून आजचं हे अभिवाचन ऐकलं त्याबद्दलही आभार. आणि पुन्हा एकदा एक छोटीशी आठवण करून देऊ इच्छिते की बागेश्री शब्दानंद या माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता किंवा ज्यांना कोणाला तुम्हाला दाखवायचं असेल त्यांनाही दाखवू शकता. आणि थँक्यू सो मच. babi_for_बागेश्री हे माझं इन्स्टा अकाउंट आहे, त्यावरही तुम्ही मला फॉलो करू शकता. दिस पेज हॅज इट ऑल हे माझं फेसबुक पेज आहे, त्यावरही तुम्ही मला फॉलो करू शकता. त्यावर अपडेट्स मिळत राहतील. आणि थोडंसं लिहायचाही प्रयत्न करते. तर readingthebeautifullife.blogspot.com या माझ्या ब्लॉगवरती जाऊन सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, माझं लिखाण वाचू शकता. आणि मी आशा करते की क्लॅप सेंटर कडून मला पुन्हा पुन्हा ही संधी मिळेल तुमच्या समोर येण्याची आणि असं उत्कृष्ट साहित्य तुमच्या समोर आणण्याची. बस एवढंच म्हणून मी आज तुमची रजा घेते. भेटूया. धन्यवाद.